तर आज आपण बघणार आहे क्लास 4th चॅप्टर नंबर 9 वर्ड प्रॉब्लेम इन ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. त्यातलं आपण ऑलरेडी आपलं ॲडिशनसुद्धा झालेलं आहे वर्ड प्रॉब्लेममधल्या, सबस्ट्रॅक्शनमध्ये झालं. आता आपल्याला याच्यात बघायचं आहे की मिक्स प्रॉब्लेम कोणते असतात, कशाचे, तर ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचे. बघा आधी आपण कीवर्ड दिले आहेत ॲडिशनचे आणि सुद्धा सबस्ट्रॅक्शनचे सुद्धा, ठीक आहे. त्याचा थोडा आपण यूज करूया, इथं होते का तर बघून घेऊ, ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन दिले आपल्याला, रोहन स्पेंड ₹27,658 फॉर परचेसिंग अ कम्प्युटर and ₹16,478 on a print and a scanner. Packing and transporting the goods cost extra and Rohan spent a total of 47,000. And how much did he spend on the packing and the transport? आपल्याला आधी काय काय दिलं गिव्हनमध्ये तर बघा काय सांगितलं याच्यात. तर रोहन नावाच्या मुलांनी काय केलं तर कम्प्युटर आणि प्रिंटर विकत घेतलेलं म्हणते. तर त्यांनी कम्प्युटर कितीला घेतला, ₹27,658, म्हणजे ₹27,658 त्यांनी कम्प्युटर परचेस केलेलं आहे, ठीक आहे. अँड म्हणजे आणि प्रिंटर किती रुपयाला घेतले त्यांनी, तर ₹16,478, म्हणजे ₹16,478 त्यांनी प्रिंटर विकत घेतला. क्वेश्चन काय विचारलेला आहे याच्यात की पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट आर द गुड कॉस्ट एक्स्ट्रा म्हटलेलं आहे. काय सांगितलं, अँड द ट्रान्सपोर्ट द गुड्स कॉस्ट एक्स्ट्रा. तर याच्यात काय तर आपण कम्प्युटर आणि स्कॅनरची प्राईस घेतलेली आहे, बट याच्यात आपल्याला पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टचं काय दिलं तर पैसे दिलेले नाही आहेत आपल्याला, ते आपल्याला फाइंड आउट करायचं. पुढे क्वेश्चनमध्ये काय विचारलं आपल्याला बघा, रोहन स्पेंड अ टोटल, त्यांनी काय केलं तर हे कम्प्युटर, स्कॅनर, ट्रान्सपोर्ट, पॅकिंग हे जे सगळे पैसे त्यांनी टोटल किती पे केले तर त्यांनी 47,000 एवढे पे केले म्हणते. आता याच्यातलं आपल्याला काय काय माहिती आहे तर फर्स्ट गिव्हनमध्ये लिहिणार आपण, द अमाऊंट ऑफ कम्प्युटर किती घेतलं आपण, अमाऊंट ऑफ कम्प्युटरचं 27,658, बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंड प्राईस कोणाची माहिती आपल्याला तर ती माहिती आहे प्रिंटरची. तर अमाऊंट ऑफ प्रिंटर अँड स्कॅनर किती समजा तर आपल्याला ते झालं आपलं ₹16,478, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला एवढं माहिती आहे की त्यांनी टोटल स्पेंड किती केले, तर टोटल अमाऊंट स्पेंड बाय रोहन किती घेतलं आपण तर 47,000. आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला याच्यातलं की ट्रान्सपोर्ट आणि पॅकिंगचा खर्च किती झालेला आहे, बरोबर. म्हणजे अमाऊंट स्पेंड ऑन पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट बाय रोहन. कम्प्युटरची व्हॅल्यू सुद्धा दिली आणि प्रिंटर आणि स्कॅनरची सुद्धा व्हॅल्यू दिली. तर आपण याची पहिले ॲडिशन करून घेऊया, ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर किती येणार तिथं बघून घेऊ आणि नंतर याची करायची आपल्याला इथे सबस्ट्रॅक्शन. 27,658 प्लस करायचं आपल्याला 16,478 मध्ये. तर इथे 8 + 8 किती आपला आन्सर येणार तर इथे 16 येणार आहे, बरोबर. ॲडिशनमध्ये इथे आपला 6, 1 आहे आपला कॅरी. 5 + 1 6, 6 + 1 इज 6, 6 + 7 किती येणार आपल्याला इथे येतं 30, म्हणजे इथे आपला 3, 1 येईल आपला कॅरी. आधी 6 + 4 इज 10, 10 + 1 इज 11, म्हणजे इथे आपला 1, इथे आपला कॅरी 1 येणार आहे. 6 + 6 12, 12 + 6 + 1 7 आणि 7 + 7 इज 14, म्हणून इथे आपले 4, 1 येईल आपला कॅरी. 2 + 1 3, 3 + 1 इज 4, म्हणजे आपला आन्सर किती आलं तर टोटल या दोन याची तर 44,136 आपला आन्सर आला. म्हणजे कम्प्युटर आणि प्रिंटर स्कॅनर याची टोटल किती आली तर आपली हे आलेली आहे 44,136 आलेली आहे. आणि त्यांनी टोटल किती स्पेंड केली आहे तर 47,000 केलेली आहे. म्हणजे सिम्पली काय करायचं तर आपल्याला आता ही जी आपली ॲडिशन आलेली आहे त्याच्यातून आपल्याला मायनस करायची आहे त्यांनी टोटल जी अमाऊंट दिली आहे तिला, बरोबर आहे. म्हणजे याच्यातला आपला सगळ्यात मोठा जो अमाऊंट असेल, आपला जो मोठा अमाऊंट असेल तो आपण काय करणार तर आधी लिहित असतो. म्हणजे फर्स्ट किती आहे तर टोटल स्पेंड म्हणजे तो येणार आहे 47,000, बरोबर. त्यातून आपण मायनस करणार कशाला तर हे जे आपलं आता आलेलं आहे प्रिंटर आणि स्कॅनरची प्राईस आपण ॲडिशन केल्यानंतर त्या लिहिली आहे 44,136. आता यातून आपला मायनस करायचं. आता इथे आपला 0, इथे व्हॅल्यू आपल्याला 6 दिलेली आहे. आता 0तून तर 6 जाणार नाही, म्हणून याला केला आपण इथे 10, 10मधून 6 गेला 4, बरोबर आहे. आता इथे आपली व्हॅल्यू कमी होईल. आधी इथे 10 होत होता, बट इथे आपला होणार इथे 9, कारण की आपण अजून कॅरी आपण इथूनच घेतलेला आहे, बरोबर. 9मधून 3 गेला 6 येते. परत इथे 10 होत होता, बट आपण इथे कॅरी घेतल्या म्हणून इथं झालं आपली व्हॅल्यू 9. 9मधून 1 गेला, आन्सर होता आपला 8. परत इथे याला सुद्धा आपण कमी केला आहे, इथं आपला 6 झाला. 6मधून 4 गेला, आपला आन्सर किती येणार तर 2. आणि 4मधून 4 गेला, आपला आन्सर इथे येईल 0. म्हणजे आपली व्हॅल्यू किती येईल तर 2,864. म्हणजे रोहन स्पेंड पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट किती रुपये झाले तर 2,864 रुपीज त्याने काय तर आपल्याला पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टमध्ये खर्च केलेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघ. सरी दे वेअर 32,140 सॅपलिंग्स
and 12,000 of a 789 we are a mango sapling. At 10,423 we are a teak, and how many other sapling we are there. बघा फर्स्ट काय सांगितलं आपल्याला, इन अ नर्सरी. ठीक आहे, एक जे आपण म्हणू फुलबाग असेल ना, आपल्याला दिलेलं आहे टोटल झाडं किती तर 32,140 म्हणजे 32,140 सॅपलिंग दिलेलं आहे. त्यातले आपल्याला 12,789 म्हणजे 12,789 काय दिलं तर मँगो ट्रीज दिलेले आहेत बरोबर. आणि 10,423 हे आपल्याला टिक सॅपलिंग दिलं आहे. आता आपल्याला काढायचं आहे की ऑदर याची व्हॅल्यू किती आहे. गिवन काय ना, तर आपलं टोटल नंबर्स ऑफ सॅपलिंग किती आहे तर आपल्याला 32,140. मँगो ट्रीज किती दिलं आपल्याला तर 12,789 आणि टिक सॅपलिंग किती दिलं तर आपल्याला 10,423 दिलेलं आहे. आधी या दोन्हीचे आपल्याला नंबर ऑफ ऑदर सॅपलिंग इन नर्सरी म्हणजे दोन्हीचे आपले होणार ॲडिशन. कोणकोणत्या व्हॅल्यू तर आपल्या फर्स्ट तर मँगो सॅपलिंग्स आणि सेकंड व्हॅल्यू आपली टिक सॅपलिंगची. व्हॅल्यू आपली 12,789. नेक्स्ट व्हॅल्यू आपली 10,423 दिलेली आहे. या दोन्हीची फक्त आपल्याला काय ते ॲडिशन लिहिली ती आहे 23,212 एवढी. तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला होता की हाऊ मेनी सॅपलिंग वी आर देअर म्हटलेलं आपल्याला. मग जी व्हॅल्यू आपण घेतलेली आहे बरोबर, आणि टोटल सॅपलिंग्स इन नर्सरी ते किती आपल्याला तर 32,140. त्यातून मायनस काय करायचं आपल्याला तर 23,212 मध्ये. परत व्हॅल्यू किती येईल तर आपली इथे 0मधून 2 जात नाही, इथे येईल आपला 10. परत इथे होईल आपली व्हॅल्यू 3. इथे होईल आपली व्हॅल्यू इथे म्हणजे इथे 10मधून 2 गेला आपला आन्सर बरोबर आहे, इथे येणार 8. परत 3मधून 1 गेला आपला आन्सर इथे येणार 2. 11मधून 2 गेला म्हणजे आपला आन्सर किती येतं 9. परत 11मधून 3 गेला आपला आन्सर येणार इथे 8 आणि 2मधून 2 गेला आपला आन्सर येणार इथे 0. म्हणजे देअर आर किती झालं तर आपला आन्सर 8,928 ऑदर सॅपलिंग इज नर्सरीमध्ये येणार आहे. क्वेश्चन बघूया. The seating capacity of the playground is at 20,750 if there were 8,500 women and 11,200 men present in the function, and how many seats remain vacant. काय सांगितलं आपल्याला, एक प्लेग्राऊंड दिलं आहे, काहीतरी तिथे फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, मॅच वगैरे असतील तर आधी तर टोटल कॅपॅसिटी दिलेली आहे आपल्याला किती तर 20,750 म्हणजे 20,750 लोक एका वेळेस बसू शकतात एवढे आपल्याला सांगितलं. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की 8,500 म्हणजे 8,500 एवढे आपल्या काय तर वुमेन्स आहे आणि 11,200 म्हणजे 11,200 हे काय तर आपले मेन प्रेझेंट आहे. तर की त्यातल्या किती सीट्स ह्या रिकाम्या आहेत ते काढायचं आहे. मग गिवनमध्ये काय नाही आपला सेटिंग कॅपॅसिटी ऑफ प्लेग्राऊंड किती दिले आहे तर आपल्याला 20,750. नंबर्स ऑफ वुमेन्स इन प्लेग्राऊंड किती तर आपल्या तर 8,500. नंबर ऑफ प्लेग्राऊंड्स मेन्स इन अ प्लेग्राऊंड किती तर आपला 11,200. याचा अर्थ काय करायला लागेल आपल्याला तर मेन्स आणि वुमेन्सची काय करायला लागतं आपल्याला इथे सिम्पली ॲडिशन करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे 11,200 प्लस 8,000 0 0 0 0 5 + 2 इज अ 7. 8 + 1 इज अ 9 आणि 1चा 1 जसा तसा. म्हणजे इथं किती झालं तर आपलं ॲडिशन किती आली 19,700. म्हणजे याच्यात मेन्स आणि वुमेन्स किती झालं तर आपल्या 19,700 झालं आहे. आणि आपली कॅपॅसिटी किती आहे तर आपल्याला दिलेली आहे 20,750ची. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल आता की 20,750मधून मायनस करायला लागेल 19,700ला. सिम्पल आहे, 0 तर 0 राहणार आहे. 5मधून 0 गेला 5 राहणार आहे. 7मधून 7 गेला 0. आता 0मधून तर 9 जात नाही म्हणजे इथं काय होईल तर आपला इथे येईल आपला 10 बरोबर आहे. इथे येईल आपला 10, इथे येईल आपला 1. आता 10मधून 9 गेला 1 राहतो बरोबर आहे आणि 1मधून 1 गेला 0. म्हणजे वॅकन्ट सीट किती आहे तर म्हणजे किती लोक अजून बसू शकतात तिथे तर 1,050. म्हणजे द टोटल किती आहे तर आपली 1,050 सीट्स आर रिमेन इन वॅकंट प्लेग्राऊंड. म्हणजे 1,050 लोक अजूनसुद्धा बसू शकतात एवढी कॅपॅसिटी आहे तिथे. रामभाऊ हॅड अ 15,000 अँड ही बॉट अ फॉडर वर्थ ₹8,570 and the animal feed worth ₹4,950 and how much money did they have left. काय सांगितलं आपल्याला, रामभाऊ नावाच्या व्यक्तीला ठीक आहे त्यांनी पूर्ण खर्च किती केला समजा 15,000 केला. त्यात त्यांनी ऑर्डर विकत घेतले कितीची तर 8,570 रुपयाची बरोबर. आणि ॲनिमल फीड
म्हणजे गुरंढोरांसाठी काय घेतलं त्यांनी तर खाण्याच्या वस्तू घेतलेल्या, ठीक आहे. म्हणजे गवत वगैरे ते सांगितलं किती तर 4,950 रुपयाचं. तर आपल्याला सांगायचं की घेतले किती रुपये त्याच्याकडे बाकी आहेत, म्हणजे लेफ्ट म्हणजे बाकी असणे, ठीक आहे. मग आता गिवनमध्ये टोटल मनी विथ रामभाऊ किती तर आपला 15,000 आहेत त्यांच्याकडे. म्हणते कॉस्ट ऑफ ऑर्डर किती आहे तर आपली कॉस्ट ऑफ ऑर्डर तर 8,570 दिली आहे. आणि कॉस्ट ऑफ ऑदर ॲनिमल फीड तर किती आहे तर आपली 4,950 दिली आहे, बरोबर आहे. म्हणजे पहिले आपले काय तर 8,570 प्लस करायचं आपल्याला 4,950ला, बरोबर आहे. तर आधी ॲडिशन करून घेऊ आपण. 0 + 0 0, 7 + 5 इज 12, बरोबर आहे. म्हणजे इथं आपलं 1 कॅरी. परत 9 + 5 14, 14 + 1 इज 15 येणार आहे, बरोबर. इथं 5 1 आपला इथं परत येईल कॅरी. 8 + 4 इज 12, 12 + 1 इज 13, इथं आपला 3 1 येईल आपला इथे जसा तसा. म्हणजे आपला आन्सर किती आला आहे तर इथे तर 13,520, म्हणजे 13,520 रुपये काय झाले तर या दोन्हीचा खर्च झाला. आता सिम्पली काय करायचं आपल्याला तर 15,000मधून 13,520ला मायनस करायचं आहे. म्हणजे किती तर 15,000 वजा करायचं आहे 13,520ला, बरोबर. बघा तर 0मधून 0 गेला 0 राहते. आता 0मधून 2 तर जात नाही, इथे येईल आपला 10, बरोबर. इथे येईल आपला 9. आता 10मधून 2 गेला इथे येईल आपला 8. 9मधून 4 गेला इथे येईल आपली व्हॅल्यू 9मधून 5 गेला इथे आपली व्हॅल्यू 4. आता इथून 4मधून 3 गेला आपला आन्सर इथं 1. आणि 1मधून 1 गेला इथे आपलं 0. म्हणजे त्यांच्याकडे किती रुपये बाकी आहेत तर रामभाऊ हॅड 1,480 रुपीज लेफ्ट. म्हणजे 1,480 रुपये त्यांच्याकडे काय तर बाकी आहेत. क्वेश्चन नंबर 5 बघा. ललिताबेन डोनेट 75,000 टू हॉस्पिटल and 47,500 we are using equipment and 18,214 we are using medicine and how much money स्टील रिमेन. काय सांगितलं आपल्याला ललिताबेन नावाची जी महिला आहे त्यांनी काय तर हॉस्पिटलला काही डोनेशन दिले. किती रुपये दिले तर 75,000 रुपये डोनेशन दिले. त्यातले 47,500 म्हणजे 47,500 हे काय केले तर त्यांनी इक्विपमेंट म्हणजे जे बेड वगैरे असतात हॉस्पिटलचे बेड वगैरे इक्विपमेंट जे इलेक्ट्रॉनिक्स राहतात जे BP मशीन वगैरे राहतात मॉनिटर्स राहतात तर त्याच्यावर त्यांनी खर्च केलेला आहे. आणि 18,240 म्हणजे 18,214 यूज इन मेडिसिन बाकी गोळ्या औषधांवर खर्च केला आहे. आता त्यांच्याकडे किती पैसे बाकी ते आपल्याला काढायचं आहे, बरोबर. म्हणजे टोटल मनी डोनेटेड हॉस्पिटल किती तर आपली 75,000 दिलेली आहे. इक्विपमेंटसाठी किती यूज केला तर 47,500 केलेला आहे. आणि मेडिसिनसाठी यूज केला आपल्याला 18,240 एवढा यूज केला आहे. आधी काय करायला आपल्याला तर इक्विपमेंट आणि मेडिसिनची करायला लागली ते ॲडिशन, बरोबर आहे. म्हणजे 47,500 प्लस आपण करणार आहे 80,214ला. 0 + 0 इज 0, 0 + 4 4, 5 + 2 इज 7, 7 प्लस करायचं आपल्याला 8ला. आपला आन्सर येतो 15. 15चा 5 1 आपला कॅरी. 4 + 1 इज 5, 5 + 1 इज 6. म्हणजे किती आलं तर आपला आन्सर 65,740 म्हणजे 65,740 रुपये काय केलं तर हे टोटल या दोन्हीचा खर्च झालेला आहे. आता यातून आपल्याला मायनस करायचं कशाला तर 75,000मधून आपल्याला 65,740 एवढं मायनस करायचं आहे. 75,000 मायनस करायचं आपल्याला 65,740ला. तर आपला आन्सर किती बघा इथे येतं तर